दिली तो सासून 5 ग्रॅमची. हे बघा किती मस्त अंगठी आणली आणि तिची आहे. नमस्कार आई. नमस्कार. कस काय तुम्ही मस्त मजेत आहे का? हो. बापरे बाप, एवढे भांडे, एवढा पसारा. तर झालं फायनली डिसाईड, आम्ही इथंच राहणार आहे, तुम्ही जाणार आहेत. आली आठवण तर मला व्हिडिओ कॉल करशील? नाही करशील तुला म्हणालो. आणि आजी कुठे गेली? आजी गेला मंदिरात. मंदिरात काय भाजी केली आज? शेवग्या शेंगा, भेंडी, दाखव बर. बापरे बाप, शेवग्या शेंगा. जेवण केलं का मग तू? सोमवार. बर. मग अजून काही नाही. कधी आता काय कार्यक्रम? काय म्हणलं ठरलं का? पण चला वाढ, आम्हाला रोहिणी करते जेवण. आणि कोण आलता आज आपल्या घरी? रोहिणीची मम्मी. हो का? कोण सांग तुला? मला सांगितलं एका जण. रोहिणी काय आणलं? ते आणलं म्हणून मी व्हिडिओ मध्ये असं विचारलो. मी त्यांच्या म्हणजे असं नका व्हिडिओ मध्ये कमेंट करू की तुम्ही त्याच्या भरोश्यावर त्यांच्या भरोश्यावर बसतो. ती मला रोहिणी म्हणली आईनं अंगठी आणली, म्हणून मी आईला विचारलं होतं काय आणली. तशी मला कोणाकोणा अपेक्षा नाहीये, ठेवणार बी नाही अपेक्षा. हा कसं असतं माहिती का, परत मला कमेंट करते लोक की रोहिणी तू 10 दिवस राहू दिलं. इकडे नाही 2 मिनिट. परत मला कमेंट येतात की तू रोहिणीला 10 दिवस राहू दिलं नाही. आता मी याच्या आदल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं तुम्हाला, तिकडं नाहीये तसं. बाळाला जशी एवढं गरम वातावरण असल्यावर मी नाही ठेवू शकत तिला. पत्राचं घरी त्यांचं, तिला तिथं नाही ठेवू शकत, गरमी आहे जास्त. मग मी तेच बोललो ना. बरं माझ्या बाळासाठी तू काय केलं सांग, मी हक्काने म्हणू शकतो. मी का? हा काय करू सांग. केलं का तो आता काही? नाही मी याला बारशाला आणते. मी नाही म्हणत, तू त्या मनाने आण बाबा, नजर नको आण. कडे आणते ना. बर तिला अंगठी आणली तर घालायला जमन. आता घातली तिने. पुढे दाखव बर. सकाळी दाखव. मी सकाळी चाललेलो आहे. ते रोहिणी ठेवलं, रोहिणी जेवण करायला. पिवळ्याची अंगठी बोटात घातली होती, ती तोंडात बोट घालते ना, तोंडात गेली काय करा. बरं तुला कर म्हण का तिकडे गेलं? मला कशा कर म्हण, तुला पिऊ आहे परी आहे. नाही बाय, मला कसं मुळत नाही याचं. पण कसं तुमच्या मागे यावंच लागते. इच्छाच नाही. आपलं गाव सोडून परत काय गावाला जाणं म्हणजे कठीण आहे. मी दळण आणायला जाते, मी भाजीपाला आणायला जाते, मी तिथं काहीच नाही आणावं लागत ना, घरातच बसावं लागत. मी अशी जाडजूड होईन, लठ्ठ होईन. मग लठ्ठ होशील. आता हे जे पसारा गिसार दिसते इथं काय आपण ताण नाही घेत, पण तिथं गेल्यावर माणूस सुधारतं मला असं वाटतं. खूप सारे चेंजेस होते माणसात. आलं लक्षात? काय गोष्टी काय असते माहिती का आई, ते आपल्या समजल्याशिवाय समजत नाही. आपण इथून काही पण म्हणू. पाण्यात गेल्याशिवाय पाय दिसत नाही, देवळात गेल्याशिवाय देव दिसत. असा विषय. तेच मी तुला बोलावलो. तिकडले संस्कार. याच्या महिन्याला एखाद चक्कर मारली तर इकडे का? हा 8 दिवस इतर 8 दिवस तितर. दोघं बी खुश काय? मग व्हिडिओ तर कसं होईल का आई? 8 दिवस तुमच्या व्हिडिओ मध्ये येत जाईल, 8 दिवस भाऊच्या व्हिडिओ मध्ये येते. हो का? पण पसारा गिसारा कधी किती तारखेला झाली? 25 म्हणते बाबा, काय माहित आता. आपल्याला फिक्स माहित नाही. अच्छा. रोहिणी काय करेल? जेवण. जेवण. तर चला रोहिणीला डिस्कस करू थोडं, बघू आपण अंगठी कशी आणली काय आणली तुम्हाला दाखवतो मी. आणि आपले व्हिडिओ खूप जण पाहत आहे, पण लाईक आणि कमेंट पण करताय. ठीक आहे, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फक्त. लवकरच तुमच्या आशीर्वादाने आपली 1 लाख होईल, मी अशी आशा ठेवतो तुमच्याकडून. माझं पण सिल्वर बटन येईन, मला खूप हे वाटेल, बरं वाटेल. कारण की खूप सारी मेहनत असते त्याच्या मागं.
आणि मी सकाळी चाललोय बाहेर गावी, त्याच्यामुळे मी आताच व्हिडिओ शूट करायला. सकाळचा थोडा व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये टाकेल, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. कसं असतं माहिती का, पुढचे व्हिडिओ जर पुढचा व्हिडिओ नाही बघितला ना तर मागचा व्हिडिओ समजत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि तू म्हणता आई माझ्यासोबत असं वागते नंबो, ते विषय काय व्हायले, आमच्या फॅमिलीमध्ये 2 चॅनल आहे, तरी पण तुम्ही इतका सपोर्ट दाखवता. आई जशी वागती तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाहीये. तुम्ही परत कमेंट करू नका. आई सगळ्याला जीव लावती. तुम्हाला व्हिडिओ मध्ये तसं दिसत असेल तसं काही नाही आहे की नाही. तर आईला सांगितलं तुम्ही कमेंट करायचा. आईच्या पाठीमाग आई सगळ्या मुलीला समान ठेवते, मुलाला बी मुलीला बी. हा चला मी रोहिणीला घेतो थोडं. आईला सगळे बाळ व्हिडिओ मध्ये लहानच असतात. तर रोहिणीला विचारू आपण. रोहिणी खात आहे पापड. तू आता रोहिणी हुशार होत जाय, तसं राहू नको. हे पा रोहिणीला का दूध आणि पोळी खायची होती. आणि तुम्हाला दाखवणार नाही का तू अंगठी आव ग. हा आणि रोहिणीला आता रोहिणी काम करत नाहीये. तुम्ही आता परत म्हणणार का रोहिणी भांडी घासती. कधी आलती तुझी आई? फोन लावला तुला मग? मला म्हणजे येत नंतर मला आज काय झालं बसून मी झोपलेले होते. आणि ऋतू कुठे? झोपलेली उठली होती का नाही आज? उठली होती मम्मी आता. हो का? पी पाणी तू. सोनल इकडे. आपल्याला उद्या पण जायचंय मॉल मध्ये. येशील का तू? तुझ्या आईला दाखवले? आई काय म्हणजे चांगले आणले म्हणे? ओके. काय म्हणली का इकडे? बर जेवण केलं का? आईचा फोन येतो का नाही? येतो का? तर सोनल आता मोठी झालेली आहे आणि सोनल इथं होती तेव्हा भाऊ तिचे व्हिडिओ करायचा. आणि आता विषय असा झालेला आहे ती व्हिडिओ मध्ये येत नाही तिच्या आईच्या, आहे की नाही काय? बरं तुम्ही काय करा, मला बासुंदी करून द्या. तू रोहिणीला तर म्हणू नाही शकत. अरे बाप रे बाप. मग बॉटल येईन का काय? येडाची तुला मत दिली तो असून 5 ग्रॅमची. हे बघा किती मस्त अंगठी आणली. आणि तिच्या आईने ऐकलं होतं वाटतं की मी माझ्या आईला अंगठी करणार आहे, पण या माझ्या आईमुळे मी नाही केली, कारण की ती लहान आहे तिच्यामुळे आई म्हणे नको करू आताच. तिच्या आईने हे ऐकलं वाटतं. हे घालण्यात थोडी येणार आहे, ती तोंडात बोट घालती ना. हा तर मग त्याच्यामुळे मी ते आणलं नाही ना. आणि तो व्हिडिओ नसेल घेतला तुझ्या आईच. हुशार रोहिणी. मला काय मम्मी नाही अंगठी आणणार म्हणून मम्मी वाटलं मम्मी बारशे दिशा नाही. हुशार रोहिणी. हा मी गोद्या बाळ ठेवले ते तिचे गोदा दिशून. रोहिणी खुश दिसायला पण आज तू काही म्हण. दिसन कुसच दिसणार नाही तिची आई आलती म्हणून. थोडी तसंच आहे काय बी बाबा. आज थोडी अरे तुझे पप्पा बी आलते वाटत. पप्पा जोडी नाही आले, नम्र नाही आले. एक दिवस जोडी नाही यायला पाहिजे होतं. त्यांच्या हिशोबाने ते येते, असं काही आपलं नाही की याच समजाच, आहे की नाही. काल काम होतं पप्पा म्हणून पप्पा आले. तेव्हा म्हणले नाही तुझी आई पाहुणा कुठे गेला काय? अच्छा ऍक्च्युली तिची आई आहे का रोहिणीलाच भेटायला आलती. रोहिणीची आई रोहिणीलाच भेटायला आलती आहे ना. तुम्ही होते घरी? मी तेच म्हणालो ना. घरी होते का? तेच मला कोणाला लेकराची आठवण येते.
बरं काय करायचं आपल्याला आता? मेकअप गिकअप करणार आहे तू कशाला? बारशेत टाइम आता. माझ्या मनासारखा मेकअप झाला तर कर घालणार, नाही तर नाही. बरं ठीक आहे. ड्रेसचा कोणता कलर निवडायचा आहे? सगळ्याला सेम घ्यायचा आपल्या तिघाला. मला साडीनुसार होईल आता. तो कोणता कलर घ्यायचा आहे? आम्ही सेमच करणार आहे, काहीतरी वेगळं करणार आहे यावेळेस. माझी लागणार साडी नाही का, हम्म. त्या कलर वरून थोडी वेगळी. ही साडी घेते का तू? त्याला त्या कलर म्हणून थोडी वेगळा कलर. साडी दुसरी आणायची ना? हा ठीक आहे. साडी एक ड्रेस आणि एक आपल्या ऋतूसाठी. ओके सारखा भेटला पाहिजे. Done. हा ना. कधी जायचं कधी सांग तू? कधी जायचं? जायचं असं 4-5 वाजता जाऊ. काहून? हा एवढ्या उन्हाची मी नाही येते बाप्पा. मी नाही येत रे बाबा. मी नाही येत रे बाप्पा म्हणले अशी. अच्छा, मी म्हणलं का असं पण बोलायला लागली का आता?